असं गोलंदाजीचं पूर्तीकरण असेल. सामना चालू होण्याच्या अगोदर मी दोन्ही संघाला विनंती करेन, आपला 12वा खेळाडू नियमानुसार समालोचन कक्षामध्ये पाहिजे. फक्त 12वा खेळाडू. थर्ड अंपायर घेताना फक्त तिसरा अंपायर पाटील आपला खेळाडू पाहणार नाही. फ्री बॉलिंग नॉट अलाउड. करा आतमध्ये लाईनअप करा. चला दिव्य संघ, चला दिव्य संघ. शेवटचा सामना असेल. आपण पाहिलं मित्रांनो 30 एप्रिल ते 4 मे या कालावधीमध्ये ही स्पर्धा पार पडते. दोन्ही संघांचे 11 खेळाडू आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतील. आपण राष्ट्रगीत घेणार आहे. राष्ट्रगीत घेतल्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या आबांच्या शुभ हस्ते आपण त्यांच्या मित्रपरिवारांच्या शुभ हस्ते आतमध्ये नाणेफेकी येईल आणि त्यानंतर आपल्या सामन्याला सुरुवात होईल. आमचे 2 पंच अधिकारी विनंती असेल, 3 पंच चला मैदानाच्या आतमध्ये. भैया काकडे सर, अक्षय चांदगुडे सर आणि तुषार मेटे सर आतमध्ये चला. आदरणीय विद्यमान नगरसेवक, फुलसिंगी नगरीचे आद्य नागरिक मान्य श्री गणेश आबा ढोरे, त्यांचा सर्व मित्रपरिवार. तर आबांच्या शिवाय असते आपण पहा मैदानाचे. चला चला चला. हॅलो हॅलो हॅलो. वे डीजे वाल्यांना विनंती करतो, आपण राष्ट्रगीत घेणार आहे. मी ज्यावेळी तुम्हाला सूचना करेल त्यावेळी तुम्ही राष्ट्रगीत हे बाळा तू तिथेच थांब. राष्ट्रगीत ऋषिकेश सर तिथे थांबा. त्यांना सांगितलं मी सूचना करेल त्यावेळेस. मी सर्वांना विनंती करतो एका जागेवरती सर्वांनी उभे राहायचं. आपल्या डोक्यामध्ये जी कॅप आहे ती कॅप काढायची आहे. समालोचन कक्षाच्या डाव्या साईडला उजव्या साईडला समालोचन कक्षाच्या समोर आपल्या डोक्यामधील कॅप असेल आणि मी सावधान म्हणल्यानंतर आपण डीजेवाल्यांना इशारा करणार, त्यानंतर आपण राष्ट्रगीत घेणार आहे. तर आपण पाहिलं फायनलचा थरार आपण येथे पाहतो. जेजुरी विरुद्ध दिव्य असा हा सामना पुणे जिल्ह्यातील 2 महान संघ महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक फुलसिंगी गावचे युवा नेते आदरणीय गणेश आबा ढोरे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा मित्रपरिवार आणि छत्रपती शंभूराजे प्रतिष्ठान सुपे खुर्द सर्व आयोजक मंडळी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतात.
राष्ट्रगीत झाल्यानंतर मित्रांनो आदरणीय आपण पाहिलं कैलासवासी शुभम वाडकर यांना आपण 2 मिनिटं श्रद्धांजली वाहणारे याची नोंद घ्यायची आहे. आम्हाला इशारा करा डीजेवाले. एक साथ सावधान हो गए सावधान. तुमचं द्या. शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा जय गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 भारत माता की भारत माता की. 2 मिनिटं एका जागे उभे राहायचे आपण. शुभमजी यांना मात्र 2 मिनिटं श्रद्धांजली वाहणारे याची नोंद घ्यायची. हरिम शांती शांती शांती. आपण पाहिलं आबांच्या शुभ हस्ते मैदानाच्या आतमध्ये नाणेफेकी केली जाईल. घ्या नाणेफेकी घ्या. फायनलचा ठराव 6 षटकांचा सामना आपल्याला इथे पाहायला भेटेल. 4 गोलंदाजांचा वापर केला जाईल. 6 षटकांचा सामना आहे. आपण पहा मित्रांनो, फुरसुंगी जर म्हणलं तर क्रिकेटची मायानगरी. नाणेफेकी झाली, नाणेफेकी जिंकली. कोणी नाणेफेकी जिंकली वर हात करा सर. यस, दिव्य या संघाने नाणेफेकी जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. ऋषिकेश झेंडे 11 दिघे असा हा संघ आहे. ए भानू, प्रेमात लावलं ओढ, खंडोबा सोडून आला जेजुरी गड. खंडोबाच्या पदस्पर्शाने पावन झालेली जेजुरी नगरी आणि इतिहासामध्ये उल्लेख असणारा दिव्य घाट अर्थात दिव्य यांच्यामध्ये अतिशय महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये याच डोळा आपल्याला पाहायला भेटणार आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करत असताना श्री गणेशाने केली जाते. परंतु मित्रांनो, आपलं भाग्य काय आहे? आपला शेवटचा सामना आहे आणि आबांची उपस्थिती आहे. 6 षटकांचा सामना इथे आपल्याला पाहायला भेटत. चला, दिव्य संघ आता वेळ घ्यायचा नाही, टाइमपास कोणीही करायचा नाहीये. कारण पाहुण्यांना जायचे बक्षीस झाले घेणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांना मी विनंती करेन, सहकार्य करा. दिव्य संघ चला पटकन लाईनअप मध्ये आतमध्ये यायचं, लाईनअप मध्ये बाहेर जायचं. 6 षटकाचा सामना आपल्याला पाहायला भेटेल.
चला दिव्य संघ चला प्लीज. दिव्य संघ लाईनअप मध्ये कृपया आतमध्ये चला विनंती करतोय. अतिशय खेळमेळीच्या वातावरणामध्ये आपण पहा सुंदर दिवस आहे आणि सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात आपण इथे पाहतोय. कला संस्कृती उदम काही उले उभ्या भारता भूषण व्हावे असे आमुचे पुले. पुणे तिथे काय उणे म्हणलं जातं. 14 तारखेला आपण पाहिलं जगाच्या पाठीवरचा एकमेव राजा त्यांचं नाव होतं छत्रपती संभाजीराजे आणि त्याच पावन म्हणून रंगलेला हा सोहळा पुरंदरेश्वर अकॅडमी क्रिकेट अकॅडमीच्या भव्य दिव्य मैदानावरती हा सोहळा रंगलेला आहे. चला बॅट्समन जेजुरी संघ म्हणते सर चला पटकन. पंच अधिकारी चला. अतिशय सुंदर असं नियोजन आपण पाहिलं. ज्यांनी द्वितीय पारितोषिक दिलं 41,395. गौरव संगिरे असेल, अनिकेत दादा असेल, अथर्व असेल. त्यानंतर आपण पाहिलं ऋषिकेश संगिरे असेल, त्यांचा सर्व मित्रपरिवार सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. डाव्याचा जेजुरी संघ आपले 12 खेळाडू पाठवा. चला सर. शेषाच्या अति धरण्याची गती ज्ञानेश्वरांनी चालवल्या भिंती. अर्जुनाच्या रथावर श्रीकृष्ण सारथी होऊन गेले रती महारथी प्रथम पूजावे श्री गणपती.
पहिला चेंडू आपण पाहिला अतिशय सुंदर आहे. नागेश्वर गोलंदाजी मार्कवर आहे. आपण पाहिलं बाप आणि बेटे, बाप आणि बेटे. निखिल सर आणि आपण पाहिलं नागेश्वर बाप आणि बेटे मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो आपण पाहिलं बाहेर जाणारा चेंडू आपण पाहिलं. पंच अधिकारी हा चेंडू मात्र वाईट चेंडू घोषित करतात. दापल आपण पाहिलं 5 धावा आहे. मित्रांनो आबा जरी पाहिलं फुरसुंगीचे असेल, आपण पाहिलं फुरसुंगी शहरामध्ये लोणी काळभोर असेल, कदमवस्ती असेल, वाकवस्ती या परिसरामध्ये सुंदर सामने आयोजित केले जातात. व सुंदर फटका बंटी सर, निखिल सर चेंडूवरती असणार आहे. 1 धाव असणार आहे. दापल धाव संख्या आपण पाहिलं 6 बाज ताज 6 धावा 6 धावा आहे. मी त्या चिंचेच्या झाडाखाली जे खेळाडू ते बाउंड्रीच्या आत आहे, सूचना आलेली आहे, कृपया बाहेर चला प्लीज. अतिशय सुंदर सामना आहे. निकी आपण पाहिलं कुणाल कापरे हा डाव्या त्याचा खेळाडू आहे. 6 षटकाची लढत येते आपण पाहतो. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल आहे. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, अरे बिना संघर्ष किया कोई महान नहीं होता, जब तक पत्थर पे ना पड़े हथौड़ी के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. फायनलचा थरार आहे. 2 नामांकित संघांची गाठ पडली ठकाठका. हो आपोबा रिव्हर्स पे पॉईंटचा खेळाडू चेंडूवरती आहे. दिवसा डावळ्या चोरी चोरटी धाव पलका 7 धावा आहे. 7 जुलैला आपण पाहिलं महेंद्रसिंग धोनी सरांचा जन्म झाला आणि 28 वर्षानंतर भारतीयांनी दुसरा विश्वकप जिंकला. 7 धावा बनवल्या गेलेल्या. 7 कशी असावी? 7ला 7 हाताला 8 एकीचं बळ मिळतं फळ. अब मी फुरसिंगीमध्ये असतो, लोणी काळभोरला असतो, उरळी कांचनला असतो. आताच आपण पहिले 1 लाखाची स्पर्धा आताच आपली लोणी काळभोरला आयोजित केली गेली होती. एक सुंदर फटका आहे. सुपर फायनल काय सुंदर क्षेत्ररक्षण आहे. 8 पडली गाठ पडली ठकाठका. कोण कोणाची लावतोय वाट. दापलका धाव संख्या 8. आपण पाहिलं 8 तारखेला सौरव गांगुली दादाचा जन्म झाला. एक गॅसिंग हंपर म्हणून इंडियन 8 धावा मात्र दापलका. एक सुंदर सामना चालू आहे. सुंदर सुंदर असा सामना चालू आहे. बक्षिसाची खैरात असणारी स्पर्धा म्हणून या स्पर्धेक पाहिलं जातं. शेवटचा दिवस आहे. फायनल थरार. हो सुंदर फटका आहे. फर्स्ट स्लिपचा खेळाडू चेंडूवरती येणार आहे. एक सुंदर फेकी येते पाहायला भेटते. और थ्रोची दाव और खुदा सबसे आगा या तो हो गए 4 का फिदा 4 रन आणि धावा एकूण किती सर? चौकार 5. ओके 5 धावा घेतल्या गेलेल्या. दापलका आपण पाहिलं 14. ज्यांनी चतुर्थ पारितोषिक मान्य पुष्कराज भैया जाधव युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गट साहेबांचं आगमन होत आहे. सरसे सुस्वागत. हा घेतले 5 धाव घेतले.
श्रीपाद गुरव आणि पंकजी रोकडे 14 धावा 13 हां यांचं आगमन होतं त्यांचंही सरस स्वागत 13 धावा बोललोय ना 13 धावा दापलकाव आहे सामना अतिशय सुंदर चालू आहे हो बाहेर जाणारा चेंडू इथे आपण पाहिलं होतं पंच अधिकारी हा चेंडू मात्र वाईट कलेक्शन आहे 14 धावा मात्र बनवले गेलेला आहे आपण पाहिलं या तालुक्यातील घटना पुरंदर गडावरती 14 तारखेला आपण पाहिलं छत्रपती संभाजी राजांचा जन्म झाला 14 धावा मात्र धावफलका बनवलं गेलेलं आहे हो गुलाल कापले एक ब्लास्ट छत्रपतीचा छावा मिळाला विजय 6 धावा षटकार एक ब्लास्ट आपण पाहिलं धावफलका धावसंख्या मात्र इथे आकार घेणार आहे षटकारानंतर तब्बल 20 धावा मात्र धावफलका बनवलं गेलेला आहे पुरंदर तालुक्यातील 2 संघ ते आपल्याला पाहायला भेटतात अतिशय सुंदर सामना आहे पुन्हा एकदा सुंदर फटका बुळाखोलचा चेंडू होता डीप लगोचा खेळाडू चेंडूवरती येतो एकदा पूर्ण केली गेलेली आहे आणि एका धावेनंतर जेजुरी गड सावकाश चढ आपण पाहिलं धावफलका धावा असतील त्या मात्र 21 धावा आहे प्रदीप आपण डाव्या हाताचा असणारा प्रदीप हा गोलंदाजी मार्कर 6 षटकांचा सामना पॉवर प्लेचं षटक आहे फुलों में गुलाब नशे में शराब दांतों में सोना रामायण में राम ता म्हणजे क्रिकेटची पंढरी ज्यांच्या आवाजाने दिली नसती सारी क्रिकेट का सिलसिला रहेगा जारी गोलंदाज सज्ज आपण पाहिले सी चिपचा पटका आहे ते पाहिले चेंडू जाईल सीमा रेषेबाहेरचा चेंडू हवेत डीजे बंद करा पहिला धक्का आता डीजे
संपलेलं आहे. पुन्हा एकदा नागे सरांच्या दस्तानामध्ये आपण पाहिलं हातामध्ये चेंडू असेल. कोण असणार ह्या स्पर्धेचा विजेता, कोण असणार मानकरी, हे आपल्याला इथे पाहायला भेटेल. हरे तो हार है, जीते तो जीत है. अठ्ठावीस धावा. सामना चालू करा. 28 आहे सर, 28. मी अगोदर सूचना केली होती एक एक खेळाडू ठेवा दोन्ही संघांना. 28 धावा आहे. हां, दोन्ही संघाचे 12 खेळाडू आहेत. एक सुंदर फटका इथे पाहायला भेटलेला आहे. एक धावा असेल. 29 धावा मात्र धाव पलकावा. काम ऐसा करो नाम हो जाए, नाम होते ही काम हो जाए, असं कामगिरी करा. का आपल्याला नाव ठेवणाऱ्यांची सुद्धा झोप उडली पाहिजे. परवा पहिलं एक सुंदर असं आयोजन नियोजन आपण इथे पाहतोय. दिल्लीचे हे तत्व राखतो महाराष्ट्र माझा. चंद्राला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. एका धावेला ते रोखू शकत नाहीये. एक धाव पूर्ण करत असताना धावपलका 30 धावा आहे. एक चांगली धावसंख्या इथे पाहायला भेटते. हो हो, इथे अप्रतिम चेंडू पाहायला भेटलेला आहे. काम केलं. हॅलो, आता आम्ही इथून बोललो त्यांना आवाज जाणार आहे का आमचा? आपण पाहिलं अतिशय सुंदर चेंडू, मोठा फटका आहे. हाणामारी मात्र अवश्य जेजुरीने संघाला करावं लागणार आहे, ती मात्र शंका नाही आहे. कारण प्रतिस्पर्धी आपण पाहिलं एक ताकदवान संघ आहे.
आणि ताकदवान संघाची खरी गाठ आपल्याला इथे पाहायला भेटते. कुणाल कापरे आपण पाहिलं स्ट्राईकला आहे. आवरा पटकन आवरा विनंती असेल. 5 वाजून आपण पाहिले गेलेले आहे. इथे 24 मिनिटं झालेले आहे. हो एक सुंदर फटका डीप लॉंगाचा खेळाडू चेंडूवरती येणार आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण इथे पाहायला भेटतंय. दाबुलका आपण पाहिलं धावसंख्या आकार घेणार आहे. 33 धावा आहे. 3 षटकाचा खेळ मात्र इथे समाप्त झालेला आहे. 3 षटकाचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. आपण पाहिलं गेलेलं आहे. गोलंदाजी मार्कर आपण पाहिलं कल्पेश असणार आहे. प्रथम पारितोषिक आपण पाहिलं 51,395. मान्य श्री ऋषिकेश जी झेंडे सामाजिक कार्यकर्ते आणि द्वितीय पारितोषिक आपण पाहिलं 41,395. मान्य गौरव संगीर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी पर्यंत 33 धावा. 33 झाले. 33. तुम्ही खेळत राहा. माईकवाले बोलतात तुम्हाला ऐकू येतं. कोणला विचारू नका. खेळत राहा तुम्ही. गोलंदाज कल्पेश सज्ज आहे. हो पडवला हल्ला. कुणाल कापरे डीजे षटकार. अतिशय सुंदर सामना चालू आहे. पहिले चेंडूवरती आलेला षटकार आपण पाहिला. पुन्हा एकदा डीप स्कोरला ब्लॉक करलेला फटका. छत्रपतीचा छावा मिळाला. 6 धावा.
धावसंख्या पण पहिलं 45 धावा आहे. पुन्हा एकदा कुणाला कापर बॅक टू बॅक हा आलेला आहे तिसरा आणि तिसरा दणदणीत षटकार. मेलं कायला जगत आहे हळूहळू. 51 धावा पा लागू पाठ. छत्रपतीचा छास सत्तावन्न धावा 4 चेंडूमध्ये 4 षटकार. डीजे वाले गाणी लावा. शेट नादच का चिमणी बरोबर गाणी. 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले जाणार का? 4 तर आलेले 57 षटकार मारा. पीटीसी लाईचे सरशा दादा याच्या तर्फे 500 रुपये. हॅलो 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 चेंडूमध्ये 45 या धावसंख्येवरती कुणाल कापरे धावा झालेले 63 आणि पाहे ते काय घडेल. हो आणि पाय घेऊन सोडलाय. हो तिच्या वेळे मध्ये वाजू नका ना.
यस चार बाद 67 धावा बनवले गेलेला नवीन फलंदाज थोर शिंदे मात्र मैदानाच्या आतमध्ये 6 षटकांचा सामना आहे. अतिशय सुंदर षटक आपण त्या प्रदीपचं जे पाहायला भेटत आहे. कुणाल कापरेन केलेली फलंदाजी आपण पाहिली. 14 चेंडूमध्ये 48 धावा करत तो तिरपाळा बाद झाला, परंतु संघाला एका मजबूत स्थितीमध्ये पोहोचून गेलाय. गोलंदाज सज्ज
एक सुंदर फटका आहे. कल्पेश सर चेंडूवरती असणार आहे. 1 बाउन्स. आपण पाहिलं इथे चौकार आलेला आहे. 70 धावा पूर्ण. एक सुंदर फटका जब तक सफल ना हो जिंदगी चैन के नींद त्यागो तुम. अरे कुछ किए बिना जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. भारतीय असेल अप्रतिम क्षेत्ररक्षण आहे. आणि आपण पाहिलं एक धाव एका धावेनंतर 71 धावा. अतिशय सुंदर सामना आहे. फायनलचा थरार इथे पाहायला भेटतोय. गोलंदाज सज्ज. हो हो एक सुंदर फटका पाहायला भेटला आणि येथे अप्रतिम क्षेत्ररक्षण आहे. 72 धावा. 6 षटकांचा सामना असेल. 72 धावा ज्या उभ्या केल्या गेलेल्या आहे. हाना मारा तोडा परंतु धावा जमवा आणि आपण पाहिलं ते शेवटचं षटक आपल्याला पाहायला भेटेल. चला अजित काळे नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एक धाव आहे. 4 बाद 73 धावा मात्र ज्या बनवल्या गेलेल्या फायनलचा थरार आपण इथे पाहतोय. 6 षटकांची लढत असेल. काम ऐसा करो जो नाम हो जाए. अरे अशी कामगिरी करा. खऱ्या अर्थाने या जगाने तुमचं नाव काढलं पाहिजे अशी कामगिरी करा. खरं क्रिकेट आपण पाहिलं अनिश्चिततेत ठासून बनलेला खेळ त्याचं नाव क्रिकेट आहे. वाईट चेंडू आहे. पुरंदर तालुक्यातील 2 नामांकित संघ आपण येथे पाहतोय. शॉट पाहिलं एक धाव. गोलंदाज सज्ज. एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार का. सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय आणि पाहता पाहता येते आता येस इज गॉन. फलंदाज बाद असेल 5वा. दुसऱ्या धावेसाठी 5 रन परंतु फलंदाज बाद आहे. प्रयत्न केले जाणार सुंदर अंपायर पहा येते काय घडेल. प्रयत्न केले जाणार का सुंदर क्षेत्ररक्षण.
यस विकेट आहे. चला नेक्स्ट बॅट्समन. चला 76 धावा बनवले गेलेले 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये काहीशी चेंडू बाकी आहे. अतिशय सुंदर चेंडू आहे. अजित काळे काय गोलंदाजी सुंदर करतोय. वाईट चेंडू असेल. सत्याहत्तर धावा. नवीन फलंदाज चंपीलाल. पायाचा काय फटका सुंदर.
ग्रँड फिनाले फायनलच्या मॅचला होते मैदानाच्या आतमध्ये सुरुवात दुसऱ्या डाव संख्येला दुसऱ्या डावाला मैदान धन्यवाद. ग्रँड फिनाले फायनल मॅच मधील दुसऱ्या डावाला होते सुरुवात आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा छत्रपती चषक 2025च्या वतीने सहर्ष स्वागत आहे. टार्गेट जर पाहायला गेलं तर 36 चेंडू आणि विजयासाठी बनवायचे त्या तब्बल 80 धावा. 36 चेंडू आणि 80 धावसंख्येचं टार्गेट आहे. फायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळणार आहे. पहिला चेंडू तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. इथं डॉट आलेला आहे आणि पहिला चेंडू वन बाउन्सचा इशारा देखील पंचांनी इथे गोलंदाजाला कळवलेला आहे. पहिला चेंडू वन बाउन्सचा इशारा आहे. थर्ड पंचाकडे निर्णय आहे. बाउन्स आहे की नाही हे मात्र चेक केलं जाईल. त्यात पहिलं षटक आहे. महत्वाची मॅच ग्रँड फिनाले फायनलचा सामना. यावेळेचा चेंडू फाईन गेला तिथे झेल झालाय आणि परतावा लागतो. विकेट आली.
डॉट बॉल येतो. धावा संख्या स्थिर. हो इथे देखील चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न फसला जाईल. डॉट बॉल होतो आणि बाद टाळ्या झाल्या पाहिजेत कुणालसाठी की त्यानं या फायनलच्या मॅच मध्ये निर्धाव षटक टाकलेला आहे. अप्रतिम गोलंदाजी त्याची पाहायला मिळते. मागचं समीकरण आता खरं तर सामना 6 षटकांचा नाही तर दिव्य संघासाठी सामना 5 षटकांचा राहिलेला आहे. 30 चेंडू आणि 80 धावसंख्येचं लक्ष आहे. गोलंदाजी मार्गात गोलंदाज दाखल होत आहे. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी कमलेश आलेत. ओढो 2 ची जबाबदारी दिली कमलेश यांच्या खांद्यावरती. षटक क्रमांक 2 टाकताना कमलेश पाहायला मिळत आहेत. मातब्बर संघादरम्यान ही मॅच लढत तुम्हाला रंगताना पाहायला मिळते. या बळीचा चेंडू होता. फटका याही वेळेस फसलाय बंटी घाटी चेंडूच्या खाली आणि इथे मात्र विकेट आली. धक्का क्रमांक 2 फलंदाज बाद. संघदरम्यान ही मॅच लढत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत आहेत. सुयश आलेत. नवीन फलंदाज होते सुयश बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. सुयश येत आहेत. काही कामकाज होणार काही रणनीती मैदानाच्या आतमध्ये दाखली जाईल हे मात्र पाहायचं आहे. सुयश दाखल होत आहेत. आल्याबरोबर ओ इथे देखील कॉटन बोर्डची खरं तर संधी होती परंतु इथे झेला होऊ शकला. चेंडू 8 चेंडू निर्धाव आहे. आतापर्यंत 8 चेंडू टाकून झाले. 2 फलंदाज माघारी गेले. धाव एकही आलेली नाहीये. 80 धावसंख्येचा 5 लाख सुरू आहे. एक महत्वाची मॅच आहे. सामना महत्वाचा आहे. फायनलचा आहे. खरं तर ही आज तुम्हाला संधी जिंकण्याची आहे. इथे पराभूत झाला 1 वर्ष तब्बल या स्पर्धेची पुन्हा एकदा वाट पाहावी लागेल. छत्रपती चषक हो यावेळेचा चेंडू अखूट टप्प्याचा आणि इथे आलाय बराच उशिराने. सन्माननीय सासवड नगरचे शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गट, सन्माननीय
केला जातोय. मी सन्माननीय ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी ट्रॉफी सौजन्य आपल्याला लाभलेला आहे सन्मान्य बाळासाहेबजी बिंताडे राष्ट्रवादी काँग्रेस शाश्वत शहर अध्यक्ष शरदचंद्रजी पवार गट यांचा या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय. सन्माननीय नवनाथ बारोक यांचा या ठिकाणी सन्मान जे मंत्र केला जातोय. अनिकेत जी आंबोले साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ असते आज सन्मान साहेबांचा आपण घेत आहोत. चला वेळ घेऊ नका जास्त. बॅड लाईटचा आपण नको नंतर कारण बक्षीस वितरण देखील आपल्याला संपन्न करायचं आहे. त्यामुळे तुम्ही स्पीडअप करा, खेळायला गती घ्या. 6 वाजून केव्हाच गेलेले आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या तिसरं टाकण्यासाठी पुन्हा एकदा कुणाल यांना चाललं जात आहे ज्याने पहिलं निर्धाव षटक या स्पर्धेमध्ये टाकलेलं आहे ते चालेल इथे. आता मात्र डॉक्टर शुभाजी शिवतारे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होतं. मी साहेबांना विनंती करतो की व्यासपीठावरती या स्थानापन्न व्हा. आयोजन कमिटीच्या वतीने आपला सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तुम्ही पाहता की तृतीय क्रमांकासाठी तब्बल 31,000 रुपयांचा कॅश प्राइज आपल्याला लाभलेला आहे. असे समय डॉक्टर सुभाजी शिवतारे साहेबांच्या ठिकाणी शुभ आगमन होतंय. साहेबांचं मनापासून सहर्ष स्वागत. यावेळेचा चेंडू आहे तिथे मात्र नो बॉल पंचाने कळवलाय आणि हा चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. षटकारासाठी 6 धावा. सहर्ष स्वागत. यावेळेचा चेंडू आणि त्यावर आलेला हा धमाका आणि हा चेंडू चाललाय. सव्वीस धावा धबलकावरती आहेत. 26 आकड्यावरती स्कोर कार्ड पुन्हा एकदा कुणाल सज्ज होत आहेत. यावेळेचा चेंडू कमालीचा दर्जेदार लाजवाब चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मान्यवरांचे व्यासपीठावरती उपस्थित आहेत त्या सर्व अतिथी मान्यवरांचं बक्षीसदात्यांचं पुनश्च एकदा छत्रपती चषकाच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. 26 धावा धबलकावरती आहेत. 26 आकड्यावरती स्कोर कार्ड 80चा पाठलाग करते टीम मैदानाच्या आतमध्ये. फुलटा चेंडू आहे. यावेळेस देखील चेंडू खेळलाय पॉइंटच्या दिशेला पाठवून दिलाय आणि
चौकार. बाद 31 धावा. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. फ्री हिटची संधी आहे. फ्री हिटचा फायदा उठवला जाणार का की मात्र पाहायचा आहे. हो फ्री हिटचा चेंडू त्याला मात्र फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव या चेंडूवरती कंप्लीट होती. एक धाव आली. धावा संख्या एक वाढतीय. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचतोय. धावफलकावरती तुम्हाला घेऊन जातोय. धावा संख्या स्थिर आहे. धावफलकावरती 32 धावा आहेत. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. प्रवीण हो यावेळेस रडार मध्ये चेंडू आणि त्याला सरळ टाकून दिलंय. मिड विकेटच्या डोक्यावर आलाय. दणदणीत खणखणी सरकार साधारा हो यावेळेस एक चेंडू बाकी आहे. एक चेंडू या षटकातला बाकी आहे. धावा संख्या 38 आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. 38 वरती धावफलक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. 80 धावातला खरेदी टीम 80 धाव संख्येचा पाठला केव्हाच मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. धावफलकावरती 38 धावा आहेत. 38 आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेला आहे. या वेळेचा चेंडू कमालीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. 18 चेंडू आणि विजयासाठी आव्हान आहे. 42 धाव संख्येची गरज. 18 चेंडू 42 बनवायच्यात. 38 झाल्यात. 18 चेंडू मध्ये 42 धाव संख्येची गरज आहे. अठरा चेंडू आणि मानवाच्या 42. बंटी खाटे आले तर संघाचे संघनायक आहेत. तेच मात्र गोलंदाज मार्गवरती दाखल होत आहेत. शेवटचे 18 चेंडू 42 धाव संख्येची गरज. हो यावेळी चेंडू आहे त्याला मात्र हवेत खेळलं. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल झाला आणि भारताला लागते. विकेट आली फलंदाजात. धन्यवाद. नवीन फलंदाज बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. खराब चेंडू वाईट बॉल येतो मैदानाच्या आतमध्ये येतो. वाईटच्या स्वरूपामध्ये आलेली एक धाव संख्या वाढली. 39 आकड्यावरती स्कोर कार्ड चे मात्र जाऊन पोहोचलेला आहे. 39 वरती धावफलक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय.
39 वरती धावसंख्या जाताना पाहायला मिळते. 17 चेंडू 41 धावसंख्येची गरज. 17 चेंडू बनवायच्या 41 धावा. यावेळीचा चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवर चेंडू पर्यंत पोहोचत आहेत. एक सिंगल कंप्लीट होती. दुसरीचा प्रयत्न परंतु नकारा. एकच धावेल एका धावसंख्येने धावफलकामध्ये वाढ. धावसंख्या धावून पोहोचले 40 आकड्यावरती धावफलक जाताना पाहायला मिळते. 16 चेंडू आणि 40 धावा अजून देखील बनवायच्या म्हणजे मॅच संपलेली नाहीये. दोन्ही संघाच्या बाजूने सामना अजून देखील आहे. एखादे 2-3 षटकार मॅच मध्ये घेऊन येतील दिवेश संघाला तर 2-3 डॉट बॉल किंवा एखादी 2 विकेट पुन्हा एकदा मॅच मध्ये जेजुरी संघाला देखील आणणार आहे. यामुळे चेंडू पुढे आला आणि पुन्हा एकदा गोलंदाज भारत गोलंदाज सज्ज होतील. यावेळीचा चेंडू पॉइंटला खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे आणि हा चेंडू देखील आकड्यावरती स्कोर कार्ड. वाखू टप्प्याचा चेंडू आहे. तिथे गॅप मोठा आहे आणि सरळ चेंडू चाललाय पुन्हा एकदा सीमा
अखेरचे 12 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या त्या 25 धावा. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज दाखल होत आहेत. चंपीलाल राठोड आले षटक क्रमांक 5 टाकण्यासाठी दाखल होत आहेत. जबाबदारी दिली. महत्वाचा निर्णायक षटक आहे. या निर्णायक षटकामध्ये काय कामकाज होणार हे मात्र पाहायचं आहे. शेख अखेरचे 12 चेंडू आणि विजयासाठी 25 धाव संख्येचे गरज. 12 चेंडू आणि विजयासाठी 25 बनवायच्यात. वेळ समय वाचवणं देखील महत्वाचं आहे, गरजेचं आहे. कारण सूर्यपा मावळ तिकडे झुकलाय. अगदी 6 वाजून जर टायमिंग वेळ पाहिली तर 6 वाजून 25 मिनिटं होत आलेत, म्हणजे 6:30 वाजायला आलेले आहेत. चार गडी बाद 55 धावा आहेत. 12 चेंडू 25 ची गरज. गोलंदाज पण एकदा सज्ज होत आहेत. हो, या वेळेचा चेंडू आडवा बॅटनं खेळलाय आणि सरळ पाठवून दिलाय. धावफलकावरती धाव संख्या अगदी पुढे जाऊन पोहोचले. 61 आकड्यावरती धावफलक. हो, यावेळेस लोअर फुलटा चेंडू आहे, त्याला मात्र कावकावण्याच्या दिशेला खेळलाय. क्षेत्ररक्षक आले दुर्बन चेंडूपर्यंत पोहोचतायत. एकच धाव या चेंडूवरती कंप्लीट होते. एका धाव संख्येने धावफलक अगदी पुढे जाऊन पोहोचतोय. धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 62 धावा. अखेरचे 10 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 18 धाव संख्येची गरज. 80चं टार्गेट आहे. 10 चेंडू आणि 18 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. गणेशची जर बॅटिंग पाहिली तर 9 चेंडू खेळलेत आणि 31 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. अफलातून बॅटिंग त्यांची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. संघासाठी तारणहार ठरलेले आहेत. या बळीचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोऱ्यावरती आणि हाही चेंडू पुन्हा एकदा चाललाय. गॅप परफेक्ट शोधलाय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी चौकार. शेवटचे 9 चेंडू आणि मॅच येऊन पोहोचले मित्रांनो 14 वरती सामना आहे. 9 चेंडू बनवायच्या 14 धावा. यावेळेचा चेंडू आहे. पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरनं खेळलाय. गॅप मोठा आहे आणि सरळ चेंडू पुन्हा एकदा पाठवून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. हो, या वेळेचा चेंडू बराच वेळानंतर एक डॉट बॉल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मॅचचं समीकरण आहे 7 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या त्या 10 धावा. 7 चेंडू 10 वरती मॅच. मित्रांनो, पहिले 8 चेंडू धाव एकही नव्हती. क्रिकेट याच्यासाठीच ओळखलं जातं की क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेलं आहे. या वेळेचा चेंडू पुन्हा एकदा आलाय डॉट. पुन्हा एकदा आला निर्धाव. फलंदाज इथे बाद झालेला आहे. 6 चेंडू आणि मॅचचं समीकरण आहे 10 धावसंख्येची गरज. 7 चेंडू मध्ये 10 धावा बनवायच्या आहेत. स्पीड अप करा, खेळायला थोडीशी गती घ्या, कारण सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर आहे आणि त्यासाठी आपल्याकडे वेळ हा राखीव राहिला पाहिजे.
शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 10 धाव संख्येची गरज. 6 चेंडू मध्ये 10 बनवायच्यात. यावेळीचा चेंडू इथे मात्र सिंगल प्राप्त होते. शेवटचे अखेरचे 5 चेंडू विजयासाठी बनवायच्यात. 5 चेंडू 9 धावे संख्येची गरज. यावेळेचा चेंडू इथे कमालीचा पाहायला मिळतोय. चेंडू इथे मात्र आलाय डॉट. चेंडू निर्धाव आहे. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. मॅच पहा होती कुठे, सामना आलाय कुठे. 8 चेंडू 10 बनवायच्या होत्या. तो सामना आला आता अखेरचे 4 चेंडू 9 वरती. 4 चेंडू आणि 9 बनवायच्यात. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर आहे. चार चेंडू बनवायच्यात 9. 4 चेंडू. सामना 9 वरती आलेला आहे. दोनही संघांच्या बाजूने अजून देखील सामना आहे मित्रांनो. एखादा डॉट बॉल, एखादा बिग हिट. कधी सामना जेजुरी संघाकडे तर कधी सामना दिवे संघाकडे. हो यावेळेला चेंडू बिग हिट केलाय आणि सरळ चेंडू पाठवलाय. मिड विकेटला आलाय. टोले जंग प्रहार येतो षटकार. शेवटचे 3 चेंडू आणि मानवाच्या 3 धावा. 3 चेंडू 3 वरती मॅच. डीजे ऑपरेटर आता गाणं लवकर लावू नका मित्रांनो. इकडे गोलंदाज रनअपला आहे. डीजे ऑपरेटरला विनंती आहे चौकार षटकार गेल्याशिवाय आता वाजू नका. 3 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत. हो यावेळेस चेंडू अलॉंग दी कार्पेट फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक येतात चेंडूपर्यंत पोहोचली जातील. एक सिंगल तिथे वेगवान घेतली. आता अखेरचे 2 चेंडू आणि बनवायच्या त्या 2 धावा. 2 चेंडू 2 वरती मॅच. 2 चेंडू 2 धावसंख्येची गरज. दोन चेंडू आणि बनवायच्या त्या विजयासाठी 2 धावा. सामना टाय झाला. सुपर ओव्हर आहे. हो यावेळीचा चेंडू तिथे मात्र घेतली गेलेली वेगवान सिंगल. सामना बराबरी सुटलेला आहे. आता 1 चेंडू आणि बनवायचे ती 1 धाव. सामना टाय होणार का? फायनलची मॅच सुपर ओव्हर मध्ये जाणार का? हे मात्र पाहायचं आहे. फायनलचा सामना आहे.
फायनलची मॅच ही ते सुपर ओव्हर मध्ये जाणार का? एक चेंडू आणि विजयासाठी एका धावसंख्येची गरज. एक चेंडू एक. एक चेंडू आणि एका धावसंख्येची गरज आहे. आणि इथं विजयी फटका, विजयी चौकार मैदानाच्या आतमध्ये आणि सामना इथे मात्र दिव्य संघाने जिंकलेला आहे.